महाराष्ट्राचा आराध्य दैवत, रयतेचा राजा आणि या हिंदुस्थानमध्ये ज्याने रयतेसाठी अनेक आचारसंहिता निर्माण केली, कायदा निर्माण केला, शेतकऱ्यासाठी ज्यांनी कायद्यांची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पहिली केली आणि शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये, उंदराने नेलेली वाट सुद्धा शेतकऱ्याच्या गंजीला, आपल्याकडे तनस म्हणतो त्याला, लागली तर शेतकऱ्याची पोरं काय खातील, ढोरं काय खातील, एवढा टोकाचा विचार करणाऱ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण महाराजांच्या पदस्पर्शाने आपली कोकण भूमी पवित्र झालेली आहे आणि याच महाराजांच्या त्यांची संकल्पना समोर ठेवून त्यांच्या सिंहासनाला वंदन करून महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि आपल्या ज्यांचं खरं म्हणजे दोन मित्रांचा वाढदिवस एकाच दिवशी, पण दुर्दैवाने एकाच आपण फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करतो 22 तारखेला जुलैला, आणि आपल्या अजितदादांची जयंती साजरा करण्याचा असा एक वाईट खरं म्हणजे योग आला. कारण म्हणजे त्यांचा सुद्धा वाढदिवसच व्हायला पाहिजे, पण नियतीच्या मनात काही निराळा होतं. या दोन्ही मित्रांचा वाढदिवस एका दिवशी, कालच मला वाटते आपला फ्रेंड मैत्री दिन साजरा झाला. या दोघांच्या मैत्रीचं नातं शाबूत ठेवण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी एक निर्णय घेतला की या दोन मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रातल्या रयतेसाठी काही निराळं काम करावं आणि या सगळ्या झंझावातामध्ये आपल्या या कणकवलीमध्ये आज सिंधुदुर्गातल्या अनेक महसुली अडचणी सोडवण्यासाठी आपल्या समोर आलेले काही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही वर्षापूर्वी आमच्या तरुण पिढीने एक पिक्चर बघितला होता. त्या पिक्चरचं नाव होतं नायक, ज्याला आपण अनिल कपूरला त्या भूमिकेत बघितलं होतं. आणि मी बावनकुळे साहेबांचा 3 दिवस त्यांच्या संपूर्ण प्रचार दौऱ्यात आहे. बावनकुळे साहेब, मला त्या अनिल कपूरची आठवण झाली. आलेला प्रश्न तातडीने तिथल्या तिथे सोडवण्याची प्रचंड ऊर्जा असलेली. हॅट्स ऑफ टू बावनकुळे साहेब. म्हणजे मला विश्वास आहे पालकमंत्री साहेब नितेशजी, निलेशजी, माझे सगळे सहकार्य, की वर्षानुवर्ष खितपत पडलेले आपले महसुली अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्याची धमक असलेली असा महसूल मंत्री आज आपल्या कोकणात आलेले आहेत. मी रायगडला त्यांच्यासोबत होतो, रत्नागिरीत सोबत होतो, आणि महसूल खातं कसं चालवावं याचं एक आदर्श उदाहरण त्यांनी दाखवून दिलं. मला विश्वास आहे की माझ्या कोकणातले अनेक वर्ष खितपत पडलेले प्रश्न असतील, मला आमचे सगळे नेते मंडळी ते प्रश्न मांडतील. मी ते मुद्दाम मांडणार नाही, कारण मला माहिती आहे आपल्या सगळ्या लोकांनी त्या जी निवेदनं आणली आहेत त्या निवेदनावरती बावनकुळे साहेब रिमार्क देतील. काही निर्देश तर त्यांनी या 2 दिवसाच्या प्रवासात असे दिले आहेत की मी हा जिल्हा सोडण्यापूर्वी अमुक निर्णय झालेला मला कळवा, तरच मी तो जिल्हा सोडेन. एवढ्या ताकदीचे मंत्री आपल्या महसूल मंत्री आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, आमच्या कोकणाचे फार काही प्रश्न नाही, आम्ही कोकणाची मंडळी फार अल्पसंतुष्ट आहोत. अजितदादांना मी साहेब एकदा आम्ही भेटायला गेलो होतो, एक शिष्टमंडळ, आंब्याचं कॅनिंग फॅक्टरी अजितरावांचं गोपटे साहेब आले ते मागायला गेलो होतो. अजितदादाने मला बोलवलं 6व्या माळ्यावरती. मला म्हणले, प्रमोद, तुझं कोकण काही पैसेच मागत नाही, तुझं कोकण पैसेच मागत नाही आणि दिलेले पैसे वापरत जात नाही. तुमच्या त्या 7-12च्या भानगडीत परत आमच्याकडे परत येतात. सांग मला, अजितदादाचे शब्द आहेत, सांग मला, मी आता अर्थमंत्री आहे, देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहे, सांग मला आता याच्या पुढे कोकणाला निधी कधीही कमी पडणार नाही. त्या अजितदादांसाठी सुद्धा, त्यांचं स्मरण करण्यासाठी या 2 मित्रांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजेत. मी पुन्हा एकदा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, एकच मला काल प्रवासात त्यांनी अनेक ते NA विषय आहेत, महसूलचे विषय आहेत, 70B विषय आहेत, अनेक विषय. म्हणजे मला असं वाटतं साहेबांचं भाषण मी 3-4 वेळा ऐकलं. साहेब, पुढच्या कुठल्या जिल्ह्यात गेलात, कधी तुम्हाला सुट्टी घ्यायची वेळ आली तर प्रमोद जठार तुमचे सगळे नियम आणि सगळ्या गोष्टी महसुलीतल्या पाठ करून सांगेल. साहेब, एवढं तुमचा मी अभ्यास या 4-8 दिवसात केला.
असो. साकवाचे विषय साहेबांना मी सांगितले होते. आमच्या कोकणामध्ये साकव हा एक प्रकार असा आहे आणि त्या साकवाच्या जागा सगळ्या महसुलांकडे असतात, महसुली करतात. साहेबांनी मी काल एक विषय सहज कानावर घातला. ते म्हणले, प्रमोद, यापुढे रत्नागिरी सिंधुदुर्गातले सगळे साकव त्यांची जागा, त्यांचं संपादीकरण करणं आणि त्याच्यावर पुन्हा साकव बांधणं, त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी देण्याचं काम मी महसूल मंत्री म्हणून करेन. जोरदार त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजू. मला वाटते बाकीचे आमचे आमदार महोदय अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी